उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैं भयात्मनो बंधू रात्मैं वरिपुरात्मनम. गोष्टी जर हव्या त्या आणि पाहिजे तशा होत नसतील तर आपण दुखावले जातो, त्याबद्दल नाराजी व्यक्त करतो. बदलाची आवश्यकता आहे आणि त्याचे आपण हकदार आहोत याची प्रामाणिक जाणीव असूनही परिस्थितीवर क्यू करून आपण तसेच पुढे निघून जातो. हीच खरी समस्या आहे. खरं तर पाऊल इथं आपण थांबवलं पाहिजे. गाव गागोदे बुद्रुक आणि त्याला लागूनच असलेली एक लहान अशी वाडी विनोबानगर. हे तेच ठिकाण, तोच परिसर आहे जो भारतरत्न विनोबा भावे यांचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. विनोबा भावे म्हटलं की आपल्याला आठवते ती त्यांनी अंमलात आणलेली भूदान चळवळ. एकूण 60,000 किलोमीटर भारताचा भाग ओलांडत त्यांनी जवळपास 44 लाख एकर जमिनी शेतकऱ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांची ही दौड खरंच वाखणण्याजोगी होती. परंतु सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठीचं धोरण आखणाऱ्या भावेंच्या या गावात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत होता. मन अस्वस्थ झालं आणि पाऊल थांबलं. नमस्कार, माझे नाव रुंजी रमाकांत सानप. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. SBI आणि अनाडे फाउंडेशन यांनी आमच्या शाळेत काही सुविधा दिल्या आहेत, यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पल्लवी रोशन जगताप. SBI आणि अनार्डे फाउंडेशन या संस्थेने आपल्या शाळेला सोलर पॅनेलची व्यवस्था केली आहे. त्यामुळे जरी लाईट गेली तरी आपल्या मुलांचं त्यापासून नुकसान होत नसून तर त्या गोष्टीचा मुलांना फायदा होत आहे. आपल्या शाळेला मदत केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. मी SBI प्रेरणा सेंटरकडून महिलांना शिवण क्लास शिकवते. या शिवण क्लासमध्ये पहिली बॅच 15 महिलांची झाली आणि दुसरी बॅच 15 महिलांची चालू आहे. आता शिवण क्लासचं ट्रेनिंग दिलं. 15च्या 15 महिला ट्रेनिंग झाल्या आणि स्वतः ब्लाऊज शिवतात, टॉप शिवतात. त्यामुळे आम्हाला स्वतःचं उपयुक्त साधन निर्माण झालं. SBI आणि अनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून या गागोदे गावामध्ये विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत. हे अंगणवाडी आहे, ज्या अंगणवाडीला सुद्धा बाला पेंटिंग केलेली आहे. तिथे पूर्वी लाईट नव्हती, तिथे सौरवर लाईट देण्यात आलेली आहे. चांगलं खेळण्याचं साहित्य दिलेलं आहे. त्या मुलं तिथे चांगल्या पद्धतीने शिकतात आणि मुलांचं येणं जाणं सुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. हे जे आमच्या विहिरी आहेत त्या विहिरींवर सुद्धा जालीचं कवर टाकण्यात आलेले आहे. काही विहिरींमधलं गाळ काढण्यात आलेले आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमतासुद्धा वाढलेली आहे आणि झाकण टाकल्यामुळं चांगलं पाणी तिथे उपलब्ध होणार आहे. ते मागे माझ्या आचार्य विनोबा भावे प्रेरणा हॉल बांधण्यात आलेलं आहे. जे आमचं महिलांचं जे ग्रामसंघ आहे ते ग्रामसंघाचं ते कार्य राहणार आहे आणि इथेच ही सेवा केंद्रसुद्धा उभारलं जाणार आहे. या गागोदे गावामध्येच एकूण 8 सौर लॅम्प लावलेले आहेत, ज्या अशा रस्त्याच्या बाजूने लावले होते जिथे कधीहीच लाईट उपलब्ध नव्हती. हे सौर पथ दिवे लावल्यामुळे लोकांना रात्रीचं जाणंसुद्धा त्यांना आता सुरक्षित तिथे झालं आहे. अधिक महत्त्वाचं म्हणजे इथे विनोबा नगर एक वाडी आहे. येथील शाळेला सुद्धा बाला पेंटिंग करण्यात आलेली आहे. तिथे त्या मुलांसाठी प्रोजेक्टर देण्यात आलेला आहे. चांगल्या पद्धतीची सौर लाईट देण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे प्रोजेक्टरवर सुद्धा मुलं शिकतात आणि उत्तम प्रकारची स्मार्ट स्कूल उभे केल्यामुळं
मुलांना शिकण्याची सुद्धा एक चांगली रुची तिथे निर्माण झालेली आहे. दुसरी तिथे अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीमध्ये बाला पेंटिंग केलेलं आहे. शिकण्यासाठी चांगल्या पद्धतीची खेळणी उपलब्ध केल्यामुळे मुलांचं येणं जाणं चांगलं वाढलेलं आहे आणि मुलं चांगल्या पद्धतीने सुद्धा तिथे शिकत आहे. विनोबा नगर ही वाडी एक आदिवासी वाडी आणि तिथे त्याला लाईटीची व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे आपल्या अनाडे फाउंडेशन, SBI फाउंडेशनच्या माध्यमातून तिथे आपण सौरपथ दिवे लावल्यामुळे रात्रीचं त्या लोकांना येणं जाणं आता सोयीस्कर झालेलं आहे. गागोदे गावामध्ये आणि विनोबा नगरमध्ये JJMची योजना राबवण्यात आलेली आहे, परंतु शुद्ध पाण्याचा पुरवठा नव्हता आणि त्या ठिकाणी आज फिल्टर प्लांट लावल्यामुळं एक शुद्ध पाण्याचा पुरवठा सुद्धा त्या माध्यमातून होणार आहे. अशा पद्धतीने विविध कामं या अनाडे फाउंडेशनच्या आणि SBI फाउंडेशनच्या माध्यमातूून झाल्यामुळं आमच्या गागोदे गावामध्ये सर्व विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यानंतर ग्रामस्थ असतील, महिला असतील, तरुण असतील, आज सर्व गाव हे समाधानी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे काम हे भारतरत्न विनोबा भावे या गागोदे गावामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांच्या सन्मानातून ही कामं होत असल्यामुळे गाव हे अतिशय समाधानी आहे. आपल्या प्रगतीसाठी आपणच कारणीभूत असतो. बदल हवा आहे तर पुढे या आणि घडवा. स्वरूप कुठलंही असो, योगदान महत्वाचं. खरंच पाऊल थांबलं पाहिजे सक्रिय होण्यासाठी. पाऊल थांबलं पाहिजे विकासासाठी, सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी.